हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओत तुम्ही मॅरी अँड द मॅजिकल फॉरेस्ट ही स्टोरी ऐकणार आहात. ही सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये बनवलेली स्टोरी आहे. त्यामुळे तुम्हाला कळेल की वाक्य कसे बनवायचे, तसेच नवीन नवीन शब्द तुम्हाला शिकायला मिळेल आणि दोन वाक्य एकमेकांना कसे जोडायचे तेही तुम्ही शिकाल. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. एकेकाळी मेरी नावाची एक मुलगी होती. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ गर्ल नेम मेरी. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ गर्ल नेम मेरी. ती एका छोट्या गावात आई वडील आणि भावासोबत राहते. शी लिव्स इन अ स्मॉल विलेज विथ हर पॅरेंट्स अँड ब्रदर. शी लिव्स इन अ स्मॉल विलेज विथ हर पॅरेंट्स अँड ब्रदर. एकेकाळी म्हणजे वन्स अपॉन अ टाईम. लिव्ह म्हणजे राहणे. स्मॉल विलेज म्हणजे छोटं खेडेगाव. पॅरेंट्स म्हणजे आई वडील आणि ब्रदर म्हणजे भाऊ. मेरी एक दयाळू आणि मेहनती मुलगी आहे. मेरी इज काइंड अँड हार्ड वर्किंग गर्ल. मेरी इज काइंड अँड हार्ड वर्किंग गर्ल. काइंड म्हणजे दयाळू, हार्ड वर्किंग म्हणजे मेहनती, गर्ल म्हणजे मुलगी. दररोज ती लवकर उठते. एव्हरी डे शी वेकअप अर्ली. एव्हरी डे शी वेकअप अर्ली. एव्हरी डे म्हणजे दररोज. वेकअप म्हणजे उठणे. अर्ली म्हणजे लवकर. तिच्या पालकांना शेतात मदत करते. अँड हेल्प्स हर पॅरेंट्स इन द फार्म. अँड हेल्प्स हर पॅरेंट्स इन द फार्म. फार्म म्हणजे शेत. हेल्प म्हणजे मदत करणे. दुपारी ती शाळेत शिकायला आणि मैत्रिणीसोबत खेळायला जाते. इन द आफ्टरनून शी गोज टू स्कूल टू लर्न अँड प्ले विथ हर फ्रेंड्स. इन द आफ्टरनून शी गोज टू स्कूल टू लर्न अँड प्ले विथ हर फ्रेंड्स. आफ्टरनून म्हणजे दुपारी. स्कूल म्हणजे शाळा. लर्न म्हणजे शिकणे. प्ले म्हणजे खेळणे आणि फ्रेंड म्हणजे मित्रमैत्रिणी. एके दिवशी मेरीने ऐकले की तिच्या गावाजवळ एक जादूचे जंगल आहे. वन डे मॅरी हियर्स दॅट देअर इज अ मॅजिकल फॉरेस्ट नियर हर विलेज. वन डे मॅरी हियर्स दॅट देअर इज अ मॅजिकल फॉरेस्ट नियर हर विलेज. वन डे म्हणजे एके दिवशी. हियर म्हणजे ऐकणे. मॅजिकल म्हणजे जादू. फॉरेस्ट म्हणजे जंगल. नियर म्हणजे जवळ. तिला त्या जंगलात फिरायचे आहे. शी वॉन्ट्स टू एक्सप्लोअर द फॉरेस्ट. शी वॉन्ट्स टू एक्सप्लोअर द फॉरेस्ट. म्हणून ती तिच्या पालकांना परवानगी मागते. सो शी आस्क्स हर पॅरेंट्स फॉर परमिशन. सो शी आस्क्स हर पॅरेंट्स फॉर परमिशन. परमिशन म्हणजे परवानगी. आस्क म्हणजे मागणे. तिचे पालक तिला जाण्याची परवानगी देतात. हर पॅरेंट्स अलाउ हर टू गो. हर पॅरेंट्स अलाउ हर टू गो. अलाउ म्हणजे परवानगी देणे. गो म्हणजे जाणे. परंतु ते तिला सावध राहण्याचा इशारा देतात. बट दे वॉर्न हर टू बी केअरफुल. बट दे वॉर्न हर टू बी केअरफुल. वॉर्न म्हणजे इशारा देणे. टू बी केअरफुल म्हणजे सावध राहण्याचा. मेरी आपला प्रवास सुरू करते आणि लवकरच जंगलाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचते. मेरी स्टार्ट हर जर्नी अँड सून रिचेस द एंट्रन्स ऑफ द फॉरेस्ट. मेरी स्टार्ट हर जर्नी अँड सून रिचेस द एंट्रन्स ऑफ द फॉरेस्ट. जर्नी म्हणजे प्रवास. स्टार्ट म्हणजे सुरू करणे. सून म्हणजे लवकर. रिचेस म्हणजे पोहोचणे. एंट्रन्स म्हणजे प्रवेशद्वार. ती जंगलात खोलवर जात असताना म्हणजे जंगलाच्या खूप आतमध्ये
तिला अनेक सुंदर झाडे आणि प्राणी दिसतात. ॲज शी वॉक डीपर इन टू द फॉरेस्ट शी सीज मेनी ब्युटिफुल ट्रीज अँड ॲनिमल्स. ॲज शी वॉक डीपर इन टू द फॉरेस्ट शी सीज मेनी ब्युटिफुल ट्रीज अँड ॲनिमल्स. डीपर म्हणजे खोलवर, वॉक म्हणजे चालणे, मेनी म्हणजे पुष्कळ किंवा अनेक, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, ट्री म्हणजे झाड, ॲनिमल म्हणजे प्राणी. तिला दूरवर म्हणजे काही डिस्टन्सवर एक छोटेसे घर दिसते. शी ऑल्सो सीज अ स्मॉल हाऊस इन द डिस्टन्स. शी ऑल्सो सीज अ स्मॉल हाऊस इन द डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काही अंतरावर, स्मॉल हाऊस म्हणजे छोटं घर, सी म्हणजे पाहणे. ती घराकडे चालत जाते. शी वॉक्स टुवर्ड द हाऊस. शी वॉक्स टुवर्ड द हाऊस. आणि तिला बाहेर एक म्हातारी बसलेली दिसते. अँड सीज ॲन ओल्ड वुमन सिटिंग आउटसाईड. अँड सीज ॲन ओल्ड वुमन सिटिंग आउटसाईड. ओल्ड वुमन म्हणजे वृद्ध स्त्री आणि सीट म्हणजे बसणे, आउटसाईड म्हणजे बाहेर. वृद्ध स्त्री मेरीला अभिवादन करते आणि तिला जंगलात का आहे असे विचारते. द ओल्ड वुमन ग्रीट्स मेरी अँड आस्क्स हर व्हाय शी इज इन द फॉरेस्ट. द ओल्ड वुमन ग्रीट्स मेरी अँड आस्क्स हर व्हाय शी इज इन द फॉरेस्ट. ग्रीट्स म्हणजे अभिवादन करणे. मेरी स्पष्ट करते की तिने जादुई जंगलाबद्दल ऐकले आणि ते तिला एक्सप्लोअर करायचे होते. मेरी explained that she heard about the magical forest and wanted to explore it. Mary explained that she heard about the magical forest and wanted to explore it. Explain म्हणजे स्पष्ट करणे. वृद्ध स्त्री तिला सांगते की ती एक परी आहे आणि जंगल खरोखर जादूमय आहे. The old woman tells her that she is fairy and that the forest is indeed magical. The old woman tells her that she is a fairy and that the forest is indeed magical. Fairy म्हणजे परी. ती मेरीला एक जादुई फूल देते. She gives Mary a magical flower. She gives Mary a magical flower. आणि तिला सांगते की तिला कधीही मदतीची आवश्यकता असल्यास तिला फक्त ते फूल धरावे लागेल. अँड टेल्स हर दॅट इफ शी एव्हर नीड्स हेल्प शी जस्ट हॅज टू होल्ड द फ्लॉवर. अँड टेल्स हर दॅट इफ शी एव्हर नीड हेल्प शी जस्ट हॅज टू होल्ड द फ्लॉवर. आणि परी दिसेल. And the fairy will appear. And the fairy will appear. Appear म्हणजे दिसणे, hold म्हणजे धरणे, flower म्हणजे फूल, just म्हणजे फक्त, help म्हणजे मदत करणे, need म्हणजे गरज असणे किंवा आवश्यकता असणे. मेरी परीचे आभार मानते आणि तिचा प्रवास सुरू ठेवते. मेरी थँक्स द फेरी अँड कंटिन्यूज हर जर्नी. मेरी थँक्स द फेरी अँड कंटिन्यूज हर जर्नी. ती संपूर्ण दिवस जंगलात फिरण्यात आणि मजा करण्यात घालवते. शी स्पेंड द होल डे एक्सप्लोरिंग द फॉरेस्ट अँड हॅविंग फन. शी स्पेंड द होल डे एक्सप्लोरिंग द फॉरेस्ट अँड हॅविंग फन. फन म्हणजे मजा करणे, एक्सप्लोर म्हणजे शोधणे किंवा फिरणे, होल डे म्हणजे संपूर्ण दिवस, कंटिन्युअस म्हणजे सतत. जेव्हा ती घरी परतते तेव्हा तिला पाहून तिच्या आईवडिलांना खूप आनंद होतो. When she returned home, her parents are very happy to see her. When she returned home, her parents are very happy to see her. ते तिला तिच्या साहसाबद्दल विचारतात. They ask her about her adventure. They ask her about her adventure. आणि मेरी त्यांना सर्व काही सांगते. And Mary tells them everything.
अँड मेरी टेल्स देम एव्हरीथिंग. एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट. रिटर्न म्हणजे परत येणे. होम म्हणजे घरी. हॅपी म्हणजे आनंदी. त्या दिवसापासून मेरी अनेकदा जंगलात जाते आणि बरेच नवीन मित्र बनवते. फ्रॉम दॅट डे ऑन मेरी विजिट द फॉरेस्ट ऑफ्टन अँड मेक्स मेनी न्यू फ्रेंड्स. From that day on, Mary visits the forest often and make many new friends. Friends म्हणजे मित्रमैत्रिणी. ती नेहमीच जादूचे फूल धरते आणि तिला माहिती आहे की परी तिच्या मदतीसाठी नेहमीच असेल. She always holds the magical flower and know that the fairy will always be there to help her. She always holds the magical flower and knows that the fairy will always be there to help her. आणि ते आनंदाने जगते. And she live happily ever after. And she live happily ever after. Always म्हणजे नेहमी. मॅजिकल फ्लॉवर म्हणजे जादुई फूल. नो म्हणजे माहिती असणे. आशा आहे की तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल. ह्या स्टोरीतून तुम्ही सेंटेन्स कसे बनवायचे ते शिकलात, तसेच नवीन नवीन वर्ड शिकलात. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्हमध्ये शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.